पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आता यापुढे ना तुला जसं हवं असेल ना तसंच सगळं मी करेन। खरंच अत्तू, अत्तू तुझा विश्वास बसत नाहीये का? अत्तू तुला हवं असेल ना तर मी आता त्या सरपोतदारांच्या घरी जाऊन त्यांची माफी पण मागायला तयार आहे। दादू, प्रभास, बाळा, हा आता आतमध्ये जो गेला तो प्रभासच होता ना? मिहीर, अरे असं काय विचारतोयस? म्हणजे त्याला ओळखत नसल्यासारखं काय बोलतोयस? आई, अगं माहिती असणं आणि ओळखणं ह्यात फरक आहे ना। प्रभास सदावर्ते नावाची व्यक्ती मला माहीत जरी असली तरी अजून ओळखू शकलेलो नाहीये मी त्याला। नाही ओळखू शकलो मी प्रभासला। आणि मीच काय, आपल्यापैकी कुणीही अजून प्रभासला ओळखू शकलेलं नाहीये। काय आत्या, बरोबर बोलतोय ना मी? अगं म्हणजे बघ ना, तो एकटाच तुला लाडाने आत्तू म्हणतो आणि तो एकटाच तुझा सगळ्यात जास्त अपमान करतो। त्याला एकट्यालाच तू सगळ्यात जास्त स्वातंत्र्य दिलेलं आहेस आणि तो एकटाच त्याचा सगळ्यात जास्त गैरफायदा घेतो। आत्या, मी चुकीचं बोलत नाहीये ना? नाही म्हणजे माझं चुकत असेल तर मला सांग, हा? शिक्षा दे मला त्याची। कारण आपल्या घरात कुणाकडूनही अगदी छोटीशी चूक जरी झाली तरी त्याला त्याची शिक्षा मिळतेच, जशी आता हिला मिळाली। बिचारी, पण त्याला अपवाद आहे हा प्रभास। त्याच्याकडून चूक झाली तर आत्या त्याला शिक्षा देत नाही, आत्या स्वतःला शिक्षा देते। म्हणून म्हटलं, माझ्याकडनं काही चूक झाली तर मला सांग, नाहीतर डायरेक्ट शिक्षाच करशील। पुन्हा एकदा, त्याच्यामुळे तुझ्यावर केवढा मोठा डाग लागला, पण तरी तो चांगला, तो गुणी, तो लाडाचा। हो, आहे तो गुणी, आहे तो हुशार, आहे तो माझा लाडका। पण तरीही त्यानेच लायकी दाखवली। हो, तो आहे हुशार, तो आहे माझा लाडका, तो आहे गुणी। वंसा, शेले, लाडकाच आहे माझा, गुणीच आहे तो। प्रभास माया जाळे, तो गुणी आहे, त्याच्यात तू अडकतीयस, गुणी आहे तो, माफ करतेस त्याला। गुणी आहे तो। सदावर्ते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज बरोबर तुझं नाव सुद्धा रस्ता तळाला जाईल, तेव्हा तेव्हा तुला स्वतःला खरी शिक्षा द्यावी लागेल। असं काही होणार नाहीये। पटलंय तुला?
पटलंय मी जे बोललोय ते. अरे का असं केलंस तू? हे का असं वंसना बोललास? या गोष्टीचे पडसाद उमटणार, किंमत मोजावी लागणार तुला. मला नाही, तिला, शैलजा सदावर्तेला. प्रत्येक गोष्टीची किंमत कळते ना तिला. माझ्या अंगावरच्या या वळांची किंमत सुद्धा तिला मोजावी लागेल. नाही शैलजा सदावर्तेची किंमत शून्य केली ना तर नाव नाही राहणार. मिहीर सदावर्ते. कम इन. काय रे, काही काम होतं? जखमांची सवय आहे मला. आत्तू, हे बघ, तुझ्या मनाला जी जखम झाली आहे ती कशी बरी करायची हे मला नाही समजत आहे आता. पण निदान तुझ्या हातावरची जखम तरी मला बरी करू दे ना. तुला जेव्हा तुझी चूक कळेल तेव्हा माझ्या मनावरच्या जखमा आपोआप भरून निघतील. आत्तू, अगं मी आत्तू, आय एम सॉरी, रिअली सॉरी. मी केलंय तुला माफ. नाही केलेस तू माफ. खरंच केलंय बाळा. मग आज तू जेवायला का नाही आलीस? तू तरी कुठे जेवलास? नाही ना जेवलास? तू एक सांगू तुला? नाही म्हणजे मी सारवा करतोय असं प्लीज समजू नकोस. पण अगं मला मिहीरने मिसगाईड केलं. सरपोतदार फॅमिली 7 वाजता येणार आहे. 7? हो. आणि आत्याने आपल्याला 2 तासाचं मार्जिन ठेवून 5ची वेळ दिली. खरंच अगं? नाहीतर मी वेळेतच पोहोचलो असतो. आत्तू, इफ यू डोंट ट्रस्ट मी ना, तू जाऊन मिहीरला विचार. गरज नाहीये त्याची. खोटं बोलणाऱ्या माणसावर शैलजा सदावर्ते एकही सेकंद वाया घालवत नाही. शैलजाच्या वेळेला जितकी किंमत आहे ना तितकीच तिच्या भावनांनाही किंमत आहे. आत्तू, आय प्रॉमिस यू, यापुढे मी तुझा एकही शब्द पडू देणार नाही. आणि तू म्हणशील त्या मुलीशी मी लग्न करेन. गुड नाईट.
गुड नाईट. बाबा, मला माफ करा. आज मी तुमच्याशी खोटं बोलले. म्हणजे डिरेक्टली असं नाही, पण मामी आता जे काही बोलली ना ते सगळं खोटं आहे हे नाही सांगितलं मी तुम्हाला. सॉरी बाबा. मला हे तेव्हाच कळलं होतं. मी फक्त एवढंच बघत होतो की तू मला हे कधी सांगतेस. वीणा, माझा तुझ्यावरती असलेला विश्वास पावला पावलाला सार्थ ठरवतेस तू. फक्त हे तेव्हाच सांगितलं असतंस ना तर पुढे घडणारं हे रामायण टळलं असतं. बाबा सॉरी ना, यापुढे असं कधीच नाही घडणार. खरंच तुम्ही नका काळजी करू. झोपा शांतपणे. असू दे असू दे. काय ग, कसल्या विचारात गुंतली आहेस एवढी? मम्मा मम्मा ग, आजचा दिवस ना माझ्या आयुष्यातला सगळ्यात भारी दिवस होता. तू विचारच नाही करू शकणार की आज काय काय झालं ते. उर्मे, मला विचार करण्याचे सुद्धा कष्ट घ्यायचे नाहीत. तूच सांग मला काय झालं ते. नको विचारूस ग, नको विचारूस. मला असं होतंय ना, काय सांगू आणि किती किती सांगू. हे बघ, पुढच्या वेळेला मी तुझ्या बरोबर येणार आहे. मला त्याला भेटायचंय. त्यालाच काय, तुला तर आता त्याच्या घरच्यांना पण भेटावं लागेल. नवीन प्रभास काही म्हण, पण यार तुझी आत्या जाम भारी आहे यार. म्हणजे तिची स्टाईल, वाव. आवाज चढवला नाही, सीन केला नाही, शांतपणे तुला घेऊन गेली हॉलमधून. वाव. म्हणून तर मी तिला नेहमी म्हणत असतो, स्वीट हार्ट. शी इज माय स्वीट हार्ट यार. काश माझी पण एक अशी आत्या असती यार. माझी काळजी घेणारी, हवंय नकोय ते बघणारी, माझ्या गरजा पुरवणारी, एस्पेशली फायनान्सेसची काळजी घेणारी. एक 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 मिनिट अजय, माझ्या फायनान्सची काळजी ना मी स्वतःच घेतो. आपण जे कॉन्सर्ट्स करतो ना आणि त्यातून जे पैसे कमावतो ना, त्यातून मी माझे खर्च भोगवतो. आय नो, पण यू नो व्हॉट आय मीन. म्हणजे मी भविष्यातल्या फायनान्सेस बद्दल बोलतो यार. म्हणजे ओके, इमॅजिन उद्या जर का ही म्युझिक इंडस्ट्री सोडायची जर का म्हटली, तुला नोकरी शोधावी नाही लागणार आहे, तुला करावी पण नाही लागणार आहे. कारण सदावर्ते टेक्सटाईल्स मध्ये तू जात नसलास तरी तुझी केबिन रोज साफ होत असते. आय नो. आणि ती केबिन आता मला फार काळ रिकामी ठेवता येणार नाहीये. हे बघ, माझ्या आत्तूच्या माझ्याकडून दोनच अपेक्षा आहेत. एक म्हणजे मी बिझनेस जॉईन करावा आणि दुसरी म्हणजे तिला पसंत असलेल्या मुलीबरोबर मी लग्न करावं. मी तुझ्या जागी असतो ना तर या दोन्ही गोष्टी अशा केल्या असत्या. रिअली? अशा स्वतःचं मन मारून? हे मन वगैरे सगळं माणसाला कळतं यार. वॉलेटचं काय, हा त्याला फक्त पैसा कळतो ना. मनी बेबी. टिपिकल अजय. नाही बरे, ऐक ना, आय मीन ऑन अ सिरियस नोट. ओके, आत्याला बरं वाटेल म्हणून लग्नाचा सिरियसली विचार कर. विचार करायला काय जात आहे, राईट? आत्या खुश, आपण सगळेच खुश. प्रभास, लग्न कर ना. प्रभास, लग्न कर ना माझ्याशी. कर ना लग्न.
उर्मी ए बाळा चला उठा, किती वाजले बघा. चला. अगं दिवाळीचा दिवस आहे, असं झोपतात का? चला उठा. उर्मी वेडाबाई. उर्मी चल उठ बाळा, किती वाजलेत बघ बरं. असं झोपतात का दिवाळीच्या दिवशी? चल आज तरी लवकर उठ. ए उर्मी, उर्मी चला 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 उठा. उर्मी उठ चल. अरे यातलं एक घुंगरू कुठे पडलं? कोणाचं आहे? किती सुंदर आणि सिंपल आहे. प्रभास पाणीपुरी खिलव ना. माझं आहे ते. मी अगं प्रभासने दिलंय मला. अगं हो पण हे कायम माझ्याकडेच राहील. मी सहज बघत होते. नाही चालणार. माझ्या परमिशन शिवाय माझ्या गोष्टींना हात लावलेला नाही चालणार. नहीं थम थम. आप अपने जहां में लौट गए, बस कुछ यादें और ये घुंघरू पीछे छोड़ गए. मिकी तू बरी आहेस ना? मी बरी आहे. हे घुंघरू कोणाचे आहेत ते सांग. अगं माहित नाही मला. माहित नाही का? सांगायचं नाही. कम ऑन मिकी, एखादी गोष्ट तुला सांगणार नाही असं कधी होईल का? झालंय हा दादा. हल्ली तू मला बऱ्याच गोष्टी सांगत नाहीस. तुला आठवतंय तू संगमनेरला होतास आणि माझा फोन कट करायचास आणि खूप बिझी होतास, आठवतंय? मिकी तुला आज काही कामं नाही आहेत का? जा आज जा आणि जरा काम कर. जा. नाही नाही नाही, आता फक्त एकच काम. हे घुंगरू कोणाचे आहेत ना ते शोधायलाच पाहिजे. अँड आय एम शुअर की तुझ्या ग्रुपमधल्या मुलींचं ते नक्कीच नाहीये. म्हणजे संगमनेर वरून आलेत. हो ना दादू, हे संगमनेर वरून आलेत ना? प्लीज प्लीज सांग ना, सांग ना कोण आहे ती, कोण आहे ती, प्लीज कोण आहे ती. तुला खरंच काही कामं नाहीये, तू जा घरी. कोण आहे? कोण आहे? थांब जरा. हॅलो. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ऐक ना प्रभास, मला ना तुला दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. थँक्यू. पण अगं वीणा, आपण कालच तर एकमेकांना हॅपी दिवाळी असं विश केलं. ते आपण इतरांना करतो तसं केलं ना. आज स्पेशल दिवस आहे म्हणून फोन केला. म्हणजे? इश, तू पण ना. पाडवाय नाही का आज? मग? अरे असा काय करतोस? पाडव्याच्या दिवशी ना बायको नवऱ्याला ओवाळते आणि चांगलीच ओवाळणी वसूल करते. मला मिळेल ना माझी ओवाळणी? प्रभास, मिळेल ना? हॅलो प्रभास, तू काही बोलत का नाहीयेस? अच्छा, तुझ्या आजूबाजूला लोक आहेत का म्हणून तुला तुझ्या मनातलं व्यक्त नाही होता येते का? नाही वीणा, मी तुला नंतर फोन करते, मग तेव्हा आपण दोघंच बोलू. बाय.
तर तिचं नाव वीणा आहे तर. सर अरे यार दादू, दादू सांग ना, तुला आवडते ना ती? मला फक्त तिचा आवाज आवडतो.